महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्यानं सरकार आमचा असो किंवा विरोधातला असो आम्ही पाठपुरावा करतोय। एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे त्यांना वेतन मिळावं यासाठी आम्ही नेहमी अग्रेसर भूमिका घेत आहे। मागच्या 15 दिवसापूर्वीपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। माननीय मंत्री परिवहन खात्याचे माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्यासोबत आमच्या 2 बैठका झाल्या आणि आज त्यांनी एक खूप चांगला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी घेतलेला आहे। त्यामध्ये महागाई भत्ता जो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 58% लागू झाला होता, परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा 53%च होता, तो आज राज्य सरकारनं मान्य केलेला आहे। आजपासून आज निर्णय केला आहे की 58% महागाई भत्ता त्यांना लागू होईल। घर भाडं त्यांना 8%, 16% आणि 24% मिळत होतं। म्हणजे 8% ग्रामीण भागामध्ये, 16% जिल्हा लेवलला जे कर्मचारी काम करतायत आणि मेट्रो सिटीमध्ये जे काम करतायत त्यांना 24%, ते आता 10, 20 आणि 30% अशी वाढ केलेली आहे। आणि वेतनवाढ पूर्वी 2% त्यांना वेतनवाढ मिळत होती, फरक तर आता 1% वाढवलेला आहे, 3% वेतनवाढ त्यांना मिळणार आहे। म्हणजे एकूण जवळपास 44 कोटी 66 लाख रुपयाचा भार हा राज्य सरकारवरती पडणार आहे, महामंडळावरती पडणार आहे दर महिन्याला। अशा पद्धतीचा एक चांगला निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। कालच्या बैठकीमध्ये काही आम्ही भूमिका मांडल्या आणि त्यामध्ये आम्ही विनंती केलेली आहे परिवहन खात्याला की एसटीकडे 1 रुपया येतोय कसा आणि जातोय कसा याची एक श्वेतपत्रिका महामंडळानं काढली पाहिजे। म्हणजे आज 55 लाख प्रवासी प्रवास करतात, मग त्यातून पैसे येतात किती, डिझेलला किती जातात, पगारावरती किती खर्च येतो, मेंटेनन्सला किती जातो, याचा व्यवस्थित हिशोब हा एसटी महामंडळाकडे असला पाहिजे। आणि माननीय मंत्री महोदयांनी कालच्या बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत की एसटी महामंडळाची एक श्वेतपत्रिका पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये काढायचा निर्णय हा माननीय मंत्री महोदयांनी घेतलेला आहे। 3 वर्षाच्या वरचे अधिकारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्या कारणानं भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातंय आणि सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या वरती अन्याय होतोय। त्यांना ड्युट्या लावणं असेल किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर 3 वर्ष ज्या अधिकाऱ्यांना पूर्ण झालेले आहेत त्यांची तात्काळ बदली करावी। आणि मागही हे ठरलं होतं मार्च महिन्यात, तरी कारवाई झाली नव्हती। काल याविषयी सदाभाऊ खोत आम्ही ही भूमिका मांडलेली आहे आणि माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलंय की 3 वर्षाच्या वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या। मेडिक्लेमचा एक खूप मोठा विषय आहे एसटी कर्मचाऱ्यांचा की मेडिक्लेम त्यांना असला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये महामंडळाचं नुकसान होता कामा नये आणि त्यांना सहज मेडिकलच्या फॅसिलिटीज उपलब्ध व्हाव्यात अशा पद्धतीचा मेडिक्लेम येत्या काही दिवसामध्ये आणण्याचा निर्णय हा माननीय परिवहन खात्याच्या मंत्री महोदयांनी घेतलेला आहे। मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। 5,000 कोटीच्या वर बाकी देणी आहेत एसटी कर्मचाऱ्यांची आणि त्याच्या संदर्भात पण बोलणं झालं। डिसेंबरपर्यंत एक व्यवस्थितपणे ते आता एक नवीन प्रस्ताव त्यांनी आणलेला आहे पुढं, तो प्रस्ताव कशा पद्धतीनं पुढे येतोय, त्यातून किती अर्निंग महामंडळाला होणार आहे आणि त्यात जे पैसे येणार आहेत त्यातून ते फक्त कर्मचाऱ्यांची देणी द्यायचा असा एक त्यांचा विषय सुरू आहे। तर डिसेंबरपर्यंत मागची सगळी जी देणी आहेत ते कधीपर्यंत द्यायची याच्यावरचा एक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून येतोय। एसटी महामंडळाकडं 2,500 गाड्या त्यांनी आता खरेदी केलेल्या आहेत। परिवहन मंत्री महोदय झाल्यापासून आपलं हे सरकार आल्यापासून 12,000 एसटी होत्या, आता 14,500 झाले। त्या एसट्या 20,000पर्यंत नेण्याचं मानस हा माननीय मंत्री महोदयांचा आहे, या डिपार्टमेंटचा आहे। असं जर झालं तर आणखी एक मोठी भरती पण होईल महामंडळामध्ये आणि प्रवाशांना पण खूप चांगल्या पद्धतीनं सोयी या महामंडळाच्या माध्यमातून होतील। आम्ही सातत्यानं भूमिका हीच मांडतोय की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या लेवलला हे एसटी कर्मचाऱ्यांना पगाराच्या बाबतीमध्ये घेऊन या, तर तशा पद्धतीचा प्रयत्न आमचा सुरू आहे। परत एकदा सरकारचं अभिनंदन। मेडिक्लेमच्या बाबतीमध्ये आपण बोललात पण पेन्शनच्या बाबतीमध्ये बोललात नाही, त्याच्या पेन्शनचं काय होणार आहे? आणि बरेच आता ज्या भरत्या कमी पण झाल्या, नवीन बसेसवर भरती करणार आहे असे त्यांनी आवाहन केलं। नवीन बसेसच्या संदर्भामध्ये आता काही बसेस पुढच्या
काही दिवसामध्ये येणार आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बसेस वाढवण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे. प्रत्येक डेपोला किमान 10 बस येतील अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन सुरू आहे. 1250 बस संदर्भात जो घोटाळा समोर आला होता त्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते की वित्त खात्यामार्फत त्याची चौकशी होईल आणि खात्यांतर्गत अशा 2 चौकशा होतील. त्या संदर्भात विधान परिषदेमध्ये प्रश्न आला होता. त्यावरती 1 महिन्यात उत्तर देण्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र त्यावरती अजूनही कारवाई झाली नाही. विधानसभा किंवा विधिमंडळाला ग्रँटली घेण्याचा हा प्रकार म्हणायचा का? नाही, याविषयीची माझ्याकडे आता माहिती नाही. मी त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन सांगितलं. पेन्शन योजनेवरती आपण थोडं भर द्या. त्यांचे खूप हाल अपेष्ट आहेत. ते म्हणतात नेहमी की आमच्यापर्यंत बातम्या येतात किंवा आमच्या मुलांपर्यंत आम्ही जो पगार आम्हाला काही मी आणि सदाभाऊनी हा विषय हातात घेतल्यापासून मूळ पगारामध्ये 6,500ची सरसकट वाढ झालेली आहे. कोण काय म्हणतंय याच्याबद्दल आम्हाला माहीत नाही. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या 120च्या वर आत्महत्या झाल्या होत्या आणि आपल्या सर्वांना याबाबतची माहिती आहे. मूळ पगारामध्ये इतकी वाढ कधीच झाली नव्हती. ती वाढ आम्ही दोघं सातत्यानं प्रयत्न करतोय. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तरी सुद्धा आम्ही पुढं वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारला आम्ही पाठपुरावा करतोय आणि नक्की सरकार कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन अशा बाबतचा चांगला निर्णय घेईल. रोहित दादा पंढरपूरला निगडीत आहे एकत्रित सुरुवातीला तुम्ही 2 जणांनी आंदोलन केलं, नंतर सदाभाऊंनी आंदोलन केलं. बऱ्याच ठिकाणी सदावर्ते पण ऍक्टिव्ह असतात. एसटीमध्ये व्यापक स्तरावरती करेक्ट कार्यक्रम करण्याची गरज आहे का? नाही बघा, एसटीमध्ये काय होतंय, हे अधिकारी जरा चुकीच्या पद्धतीनं माहिती देणं एवढा मोठा सगळा हा कारभार आहे. तर ह्याच्याबद्दलची करेक्ट माहिती पाहिजे. आता आम्ही एवढ्या वेळा बैठकीला बसतो परंतु त्यांच्याकडे करेक्ट माहिती नाही. म्हणजे असे ॲडव्हान्स पैसे एका कागदावरती सगळे लिहून देतात. एवढे प्रवासी आहेत, एवढे पैसे येतात, तेवढे. आमच्या माहितीप्रमाणे 6,000 कोटी तर सवलतीचेच येतात. म्हणजे आता आपण बहिणींच्यासाठी 50% सूट दिलेली आहे. 75 वयाच्या वरच्या सगळ्या लोकांना आपण मोफत प्रवासाची सवलत दिलेली आहे. विद्यार्थिनींच्यासाठी मोफत सवलत आहे किंवा हँडिकॅप लोक आहेत त्यांच्यासाठीची सवलत आहे. आपले जवान असतील, अन्य काही असतील, वेगवेगळ्या बऱ्याच सगळ्या योजना आहेत. यातून 6,500 कोटी रुपये सरकार एसटी महामंडळाला देतं. 7,000 कोटी रुपयाची अंदाजे तिकीट वाटली जातात. तर ह्याचा सगळा हिशोब या अधिकाऱ्यांच्याकडे पाहिजे. आणि म्हणून परिवहन मंत्री महोदयांनी काल हा विषय एकदम सिरियस घेतला की रुपया येतोय कसा आणि रुपया जातोय कसा, याचं व्यवस्थितपणे गणित हे मंडळाला माहीत असलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलची स्पष्टता जनतेला पण दिली पाहिजे. आणि त्यामुळं श्वेतपत्रिका काढायचा खूप चांगला निर्णय हा माननीय मंत्री महोदयांनी काल घेतलेला आहे. आपण वाट बघू, 1-1.5 महिन्यामध्ये श्वेतपत्रिका येईल अशी आशा आहे. पगाराचा प्रश्न जो आहे नेहमी बाधाकीत राहिलेला आहे. दर महिन्याला सरकारपर्यंत अवलंबून राहावं लागतं. 400 ते 500 कोटी सरकार त्यांना देतं. व्यापक प्रमाणावरती बघायला गेलं तर हा जो पगाराचा प्रश्न आहे तो सुटेल कधी? नाही, आता तशी परिस्थिती नाही. पूर्वी ते होत होतं, पण आता काही अशा तक्रारी बऱ्यापैकी आलेल्या नाहीत. पगार वेळेवरती होणे आणि राज्य सरकारकडे जिथं कुठं मदत लागेल तर राज्य सरकार चांगल्या पद्धतीनं मदत करतंय. आणखी कुठं काय लागलं तर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू. पेन्शनवरती बोला सर. पेन्शन हे महत्वाचं आहे त्यांचं. नाही, पेन्शनचा विषय आमच्याकडे आलाच नाही. आता तुम्ही आता प्रश्न उपस्थित केलेला आहे. एवढ्या बैठका झाल्या, त्यांनी कधी मांडला नाही. तर त्याची व्यवस्थित माहिती घेऊ. त्याच्याबद्दल काय आवाज उठवायचं तर उठू. खोत साहेब, रोहित दादा शेतकऱ्यांच्या सर्व सरसकट कर्जमाफीसाठी मागणीसाठी उपोषणाला बसले होते. पण त्यांच्या या मागण्यांना आता शासनाने कसा प्रतिसाद दिलाय काय सांगा? रोहित पवार, शरद पवारांचा नातू. कर्जमाफीचा निर्णय हे झाल्या विचार कर्जमाफीचा निर्णय हा देवाभाऊच्या सरकारनं ऐतिहासिक घेतलेला निर्णय आहे. ज्या शेतकऱ्यांना 2017 आणि 19ला कर्जमाफी मिळाली नाही अशा सगळ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झालेला आहे. जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख मिळणार आहे. जे नियमित भरत आहेत त्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. आणि 17ला एकदा कर्जमाफी झाली, 19ला झाली आणि आता परत एकदा 25-26ला कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळत आहे. आणि म्हणून मला वाटतं राज्यामध्ये काही लोकांना त्यांचे पक्ष चालवायचे आहेत, त्यांना त्यांचा TRP वाढवायचा आहे आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं
वेगवेगळ्या ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत आणि त्यांना खरंच शेतकऱ्याचा एवढा पुळका असेल तर राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी FRP दिलेला नाही आणि ते कारखाने यांचेच आहेत. मग यांनी FRP साठी बी आंदोलन करावं. राज्यातले जवळजवळ 150 पेक्षा जास्त साखर कारखाने कोऑपरेटिव्ह मध्ये होते, ते प्रायव्हेट केले आणि सगळे कारखाने यांनी आणले. ते कारखाने शेतकऱ्यांना परत द्यावे. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून तो यांचा फार जुना फंदा आहे आणि तो आता राबवत आहेत. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी त्यांची लेकरं बाळं आता सांभाळावी होती, ती सुद्धा घरात राहिना, ती पळून निघाली होती. आणि म्हणून मला वाटतं की सरकार हे संवेदनशील आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूनं काम करत आहे. भांडण सोडवण्याच्या कारणावरून एक तरुणाची हत्या झाली. सभागृहामध्ये देखील तो मुद्दा धनंजय केजमध्ये एका तरुणाची हत्या झालेली आहे आणि 4 दिवस झालं प्रेत ताब्यात घेतलेलं नाही. पोलीस स्टेशनच्या समोर ते प्रेत ठेवलेलं आहे. सभागृहामध्ये माननीय धनंजय मुंडे साहेबांनी हा विषय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदयांनी सरकारला सूचना दिलेल्या आहेत की जो कोणी आरोपी आहे आणि त्याचं नाव FIR मध्ये येणं आवश्यक आहे, तर तो कुणीही असला, कुठल्याही राजकीय पाठबळाचा असला किंवा राजकीय घरातला असला तरी आरोपी हा आरोपीच असतो. त्यामुळं त्याच्यावरती FIR दाखल व्हावी अशी मागणी सभागृहात केलेली आहे आणि आम्ही पण तीच मागणी करतो. चलो.